नवी मुंबईमधील नागरिकांना 300 चौरस फुटाचं घर MIDCचा पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचं टेंडर हा पैसे कमवण्याचा कट आहे। कोण कोण सामील आहेत ते शोधून काढणार असा इशारा गणेश नाईक यांनी दिलाय। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा, स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत। आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा। काय बोलतो मी? पैसे कमवण्याचा कट आहे। आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी। जर का त्याच्यातून जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल। कारण आणि ती काही वेळ येणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल। गणेश नाईक यांनी केलेलं हे वक्तव्य आपण बघितलं। या सगळ्यामध्ये कोण कोण सामील आहे ते सुद्धा शोधून काढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मंत्रिपद बाजूला सोडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। मात्र मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालतील, योग्य तो निर्णय घेतील असं सुद्धा दुसरीकडे गणेश नाईक यांनी म्हटलंय।